बाप कसाही का असेना, म्हातारा असू द्या, काही कामधंदा न करणारा असू द्या, पण जोपर्यंत घरात बसू नये ना, कुणाची ताकद नाही त्या घराकडे वाकड्या नजरेनं बघायची. एखाद्या स्त्रीचा पती जर मरण पावला ना, ती किती पतिव्रता असू द्या, किती चांगली असू द्या, हा समाज तिला कधीच चांगला म्हणत नाही. नवरा कधी असू द्या, दारुड्या जरी असला ना, पण घरात जोपर्यंत आहे कुणाची ताकद नाही वाकड्या नजरेनं बघायची. लुडा असू द्या, पांगडा असू द्या, खुर्चीवर बसलेला असू द्या, खाटेला चिटकलेला असू द्या, जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत घराचा पाया जिवंत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, पाया खचला की घर खचायला वेळ लागत नाही. म्हणून जोपर्यंत हा बाप आहे ना, या बापाला समजून घ्या. कधी कधी तो फटकडपणे बोलत असेल, पण त्या बोलण्यामागे सुद्धा त्याची माया असते. आईला रडता येतं, बापाला रडता सुद्धा येत नाही, त्याला कणखर राहावं लागतं. एखादं काही कमी जास्त घरी झालं, आई रडून मोकळी होते, परंतु दुःख हृदयामध्ये जो साठवून ठेवतो ना, तो बाप असतो. एखाद्या वेळेला घरात चुकीची घटना घडली ना, आई त्याच्यावर पांघरून घालते, पण ती गोष्ट सुधारायची कशी हे बापाला माहिती असतं. म्हणून घरातला बाप जपा. जोपर्यंत आपला बाप शाबूत आहे ना, तोपर्यंत जीवनात प्रेम, माया, आधार शाबूत आहे. बाप जीवनातून गेला, पाया खचला जीवनाचा. कसाही बाप असला ना, डोळ्यासमोर जर असला, डोळ्याने दृष्टीने जर दिसला ना, मुलगी सुद्धा माहेरी जाते ना, तिला जर बाप माहेरी असला ना, तर त्या ओढीनं ती माहेरी जात असते. एकदा मुलीचं लग्न झालं की तिला माहेरी सुद्धा जास्त जायला मिळत नाही. एखादा मुलगा झाला, त्याच्या शाळेची चिंता असते, जायला मिळत नाही. पण सतत फोनवर जी चौकशी करते ना, त्या बापाला पहिला प्रश्न तिचा असतो, बाबा तब्येत बरी आहे ना तुमची? बापाशी बोलल्याशिवाय मुलीला बरं वाटत नाही, मुलीला जीवनात आधार वाटत नाही. म्हणून बाप शाबूत ठेवा जीवनातला, त्याला समजून घ्या. जरी पुरुष असेल, कठोर असेल, पण त्याला सुद्धा हृदय आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्या बापाची किंमत जीवनामध्ये जरूर झाली पाहिजे. त्या बापाला जरूर जीवनात समजून घेतलं पाहिजे. आज हिमालय रडला पार्वतीसाठी. ज्या वेळेला बापाच्या संस्कारांची शिदोरी मुलीने सोबत घेतली ना पार्वतीने, त्यावेळेला ती तिच्या आईकडे गेली. मैना माता ज्या वेळेला मैना मातेकडे गेली ना, मैना मातेने पार्वतीला एक खूप सुंदर शिकवण दिलेली आहे. ही शिकवण प्रत्येक आईने लग्न झालेल्या मुलीला द्यावी. आणि आणखी एक सांगते, लग्न झालं मुलीचं की मुलीच्या मायबापाने आणि मुलांच्या मायबापाने मुलांच्या संसारामध्ये कधीच हस्तक्षेप करायचा नाही. जसा आपला संसार आपण सांभाळला, लग्न झाल्या झाल्या एका वर्षातच संसार सांभाळता येत नाही. कुणाला 10-10 वर्ष लागतात त्या संसारात रुचायला, पचायला. म्हणून ते बिचारे दोघं आनंदाने जगतायत ना, आपण आनंद मानायचा. मुलीच्याही आईवडिलांनी त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नाही आणि मुलांच्याही आईवडिलांनी संसारात ढवळाढवळ करायची नाही. सुनेच्या मनात जर स्थान प्राप्त करायचं असेल ना, तर पहिल्यांदा आई आपल्याला व्हावं लागेल. बघा, या जगातली विचित्र गोष्ट अशी आहे, जोपर्यंत तुम्ही आई आहात ना तोपर्यंत तुम्ही चांगले आहे, पण ज्या दिवशी आईची सासू होते ती बदनामच होते. जोपर्यंत एक स्त्री मुलगी आहे तोपर्यंत ती सगळ्यांसाठी चांगलीच असते, पण ज्या दिवशी त्या मुलीची सून होते ना, तिचं नाव बदनामच होतं. म्हणून घरामध्ये राहत असताना सासू सुनांनी प्रेमाने राहिलं पाहिजे. मुलींनी सुद्धा त्या सुनेने समजून घेतलं पाहिजे. सासू भांडले तर भांडू द्या ना, काय हरकत आहे. कधी कधी आपली आई आपल्याला बोलत नाही का, मग आई सोबत संबंध तोडून टाकतो का आपण? नाही. कधी कधी आपली मुलगी आपल्याला उलटून बोलत नाही का? बोलते.
मग एखाद्या दिवशी सोनबाई जर बोलली असेल, सोडून द्यायचं, सोडून द्यायला शिका, आनंद निर्माण होईल जीवनात. आणि म्हणून मैना मातेने फार सुंदर शिकवण या ठिकाणी पार्वती मातेला दिलेली आहे. पार्वती, आज से भगवान शिव ही तुम्हारे पति परमेश्वर हैं, आज से ससुराल ही तुम्हारा घर है, तो बेटी अपने पति के साथ में बड़ी प्यार से रहना. और क्या करना है आज से तुमको? करे हूँ सदा शंकर पद पूजा, करे हूँ सदा शंकर पद पूजा. ती मुलगी आहे महाराज, सासरी कधीच रिकाम्या हाताने जात नाही. भरभक्कम संस्काराची शिदोरी सोबत घेऊन ती आपल्या सासरी त्या ठिकाणी जात असते. संस्काराची शिदोरी तिच्या सोबत असते, ती रिकाम्या हाताने कधीही जात नाही. म्हणून तुमच्या सुनेने तुमच्या घरी किती आंधण आणलं हे महत्वाचं नाही. अरे भांडी तर आपण सुद्धा विकत घेऊ शकतो. ह्या सर्व वस्तू लौकिक संसारातल्या आपण विकत घेऊ शकतो, पण आपल्या सुनबाईमध्ये जे संस्कार आहे ना, ते पैसे देऊन सुद्धा विकत घेता येत नाही. म्हणून एक मुलगी आपल्या सासरी जात असताना कधीच रिकाम्या हाताने जात नाही, ती संस्काराची शिदोरी सोबत घेऊन जाते. आणि बाप अत्यंत जीवापाड आपल्या मुलीवरती प्रेम करत असतो. काल मी तुम्हाला आई सांगितली, आज मी तुम्हाला बाप सांगेल. कसा आहे महाराज बाप? एखादा आपला मुलगा जर 10वीच्या परीक्षेमध्ये पास झाला ना, तर त्याचं कोळ कौतुक करणारी, पाठीवर थाप मारणारी ती आई असते. परंतु चोरून लपून पेढ्याचा डबा जो घेऊन येतो ना, तो बाप असतो. आवाज वाढवा. म्हणून बाप जीवनामध्ये आम्हाला कळाला पाहिजे. कसा आहे महाराज बाप? बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या ठिपाणा हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा, एका एका पैशासाठी. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातील थेंब. पार्वती मातेला सुंदर शिकवण दिली. करे हो सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पट्टी देव न दूजा. पतीला परमेश्वर मान, त्यांची सेवा कर, प्रेमाने त्यांच्याशी वाग. सुंदर शिकवण मैना मातेने पार्वती मातेला या ठिकाणी दिली. आता काही महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो, दीदी तुम्ही एवढा जीवाचा आकांत करून सांगताय पतिदेव परमेश्वर आहे, त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे, पण आमच्या घरचं नीट घरी चालतच येत नाही, काय करावं? लेझिम खेळतच येतं. त्याची पूजा तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पूजा करा, ओवाळणी घाला तुमच्या पद्धतीने, माझी काही मनाई नाही. म्हणून
पार्वती मातेला सुंदर शिकवण या ठिकाणी मैना मातेने दिली आणि मग काय झालं, विदाई झाली। चली संग हिमवंत तब पहुचावन अति हेतू विविध भाती परतोषु करी विदा कीन वृषकेतू। आणि मग हिमालयाने निरोप त्या ठिकाणी दिला आणि पार्वती माता भगवान शिवाच्या बरोबर त्या ठिकाणी कैलास पर्वताला कैलासाला त्या ठिकाणी निघून गेल्या। बोले आदिशक्ती भगवती पार्वती माता की।